जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहताना परमार्थ स्तवन हा पहिल्या दशकातील 9वा समास पाहत आहे। परमार्थ म्हणजे नेमकं काय हे अनेक पद्धतीनं विचारांच्या, तत्वज्ञानाच्या आणि साधनेच्याही पद्धतीनं समर्थ समजावून सांगतायत। या परमार्थाची अपूर्वता वर्णन करण्यासारखी नाही याची कबुलीही समर्थांनी दिली। काय घडत असेल परमार्थानं तर सायुज्यताच मिळते असं सांगून समर्थ म्हणतात, माया विवेके मावळे सारासार विचार कळे परब्रह्म तेही निवळे अंतर्यामी। ब्रह्म भासले उदंड ब्रह्मी बुडाले ब्रह्मांड पंचभूतांचे थोतांड तुच्छ वाटे प्रपंच वाटे लटिका माया वाटे लापणिका शुद्ध आत्मा विवेका अंतर्याला। ब्रह्मस्थित बाणता अंतरी संदेह गेला ब्रह्मांडा बाहेरी दृश्याची जुनी जर्जरी कुहुटी झाली। ऐसा हा परमार्थ जो करी त्याचा निजस्वार्थ आता या समर्थास समर्थ किती म्हणून म्हणावे। नेमकं परमार्थ काय करतो बदल हे समर्थ एकामागून एक स्पष्टतेनं आपल्या पुढे मांडतात। सायुज्यता तर परमार्थ देतोच, पण म्हणजे नेमकं काय करतो? जीव शिवरूप करतो म्हणजे तरी नेमकं काय करतो? तर पहिल्यांदा साधकाचं विवेकाच्या सहाय्यानं माया निवारण होतं। माया माया असं आपण इतकं ऐकून आहे, परंतु मायेबद्दल आपल्याला तितकीशी कल्पना नाही। ही कल्पना सद्गुरू सहवासामध्ये येते। समर्थ आधी आपल्याला सांगून गेले पहा याच समासामध्ये, अथवा ते घसवटेना ते म्हणजे आत्मस्वरूप ब्रह्म, अथवा अदृश्य होईना ना तरी पाहता दिसेना गुरु अंजने वीण। गुरु अंजनाशिवाय या आत्मस्वरूपाची प्राप्ती नाही। पण तिथपर्यंत न जाता सुद्धा आधी माया म्हणजे काय हे सुद्धा सद्गुरूंशिवाय कळत नाही। आपले हे निरूपण ऐकणं, निरूपण केलं जाणं हे सगळं काही मायेतच येतं। इतकंच काय, आपली साधनासुद्धा मायेमध्येच येते। मायेशिवाय आपल्याला काहीही अनुभवाला येत नाही। आपलं नाम आपल्या अनुभवाला येतंय ना, आपली साधना आपल्या अनुभवाला येते ना, तर सर्व काही ते मायेमध्येच आहे। हा मायेचा अनुभव आपल्या देहबुद्धी सदृश असतो। म्हणजेच व्यापकत्वानं पाहायला गेल्यास आपली असलेली देहबुद्धी हीच मुळात माया आहे। आता तिथे विवेक पाहिजे। आपल्याला आपला देह तर टाकता येत नाही, किंबहुना तो टाकायचाच नाही। देहाचा वापर साधनेसाठी करायचा आहे। मग आपण जी कोणती साधना करणार, नाम किंवा ध्यान, त्या साधनेमध्ये आपल्याला विवेकाची नितांत आवश्यकता असते। म्हणून विवेक ही खऱ्या अर्थानं प्रधान साधना आहे। सद्गुरू शिष्याला सांगतात की तू आत्मस्वरूप आहेस। तुझ्या अनुभवाला तुझा देह येतो, तुझं मन येतं, तुझी बुद्धी येते, तुझं चित्त, तुझं अंतःकरण येतं। या सगळ्यांना मिळून तू मी समजतोस हा तुझा अहंकार आहे। याहूनही तू वेगळा आहेस। आता हे सद्गुरूंनी सांगितल्यानंतर शाब्दिकरित्या पटेल, पण अनुभवाच्या अंगानं ते पटलेलं नसतं। ते अनुभवाच्या अंगानं पटावं यासाठी सद्गुरू साधना सांगतात की तू भगवंताचं नाम घे किंवा तू ध्यानाला बस, म्हणजे तुला कळेल की तू म्हणजे केवळ हा देह नाहीस, यातील मन बुद्धी काहीही नाहीस। हे सगळं असो किंवा नसो, तुझ्यामध्ये कोणताही बदल होत नाही। सरोवराच्या पाण्यामध्ये खोलवर पाण्याचा अंश आहे, तो स्थिर आहे। पण सरोवराच्या वरती पृष्ठभागावरती लाटा येतात, कधी फेस येतो, कधी मोठ्या लाटा येतात, कधी छोट्या लाटा येतात। पण त्या लाटा आल्या काय आणि नाही आल्या काय, तळाशी असलेल्या पाण्यामध्ये कोणताही बदल होत नाही। हे जसं आहे तसं आपल्या स्वरूपाचं आहे। मन बुद्धी यामध्ये हालचाल होणं स्वाभाविक आहे।
ज्यावेळी शिष्य सद्गुरूंकडून उपदेश ग्रहण करतो त्यावेळी तो देहबुद्धीवरतीच असतो. तो कसा आत्मबुद्धीवरती असेल? आणि आत्मबुद्धीवरती असता तर त्यानं उपदेश तरी घेतला असता का? उपदेश घेताना तो देहबुद्धीवरतीच असतो. त्याचं मन, त्याचं चित्त, त्याचा अहंकार, त्याची बुद्धी सर्व काही तिथेच असतं. सर्व काही त्याला देहबुद्धीमध्येच ढकलत असतं. तरीही तो सद्गुरूंचा उपदेश श्रवण करतो. सद्गुरू सांगत आहेत ते श्रद्धेनं, विश्वासानं ऐकतो. इथे आता त्याला पहिल्यांदा विश्वासालाच धरावं लागेल, कारण सद्गुरू आत्मबुद्धीच्या अनुभवामध्ये आहेत. त्या आत्मबुद्धीतून सद्गुरू उपदेश करत आहेत. पण हा देहबुद्धीमध्ये आहे. ज्या गोष्टीचा अनुभवच नाही तिथंपर्यंत पोचण्यासाठी मग पहिल्यांदा विश्वासाचा हात धरावा लागतो. या विश्वासामुळं, या श्रद्धेमुळं जे श्रवण केलं जातं गुरु उपदेशाचं, ते नंतर विवेकानं अंगी बाणावं लागतं. खरं म्हणजे आपल्या प्रपंचामध्ये जे काही आपण अनुभवतो ते सगळं अनित्य आहे हा आपल्याला रोजचा अनुभव आहे. पण आपलं तिकडं लक्ष असत नाही. साधं उदाहरण पहा. आपण आरशात आज वेगळे दिसतो, 1 वर्षापूर्वी आपण वेगळे दिसत असतो. मग हा बदल झाला कसा? रोज बदल होत आहे, दर क्षणी बदल होत आहे, म्हणूनच आपण कालांतरानं बदललेले दिसतो. आणि हाच नियम यच्च यावत सृष्टीला लागू आहे. आणि जी बदलते तीच खरी माया असते. म्हणूनच एक भगवंत सोडल्यास बाकी सगळं मायेमध्येच येतं. पण जो मायेमध्ये आहे त्याला मायेला ओळखता येत नाही. जेव्हा सद्गुरू उपदेशावरती शिष्य विश्वास ठेवून विवेकाचा अभ्यास करू लागतो तेव्हा त्याला मायेमधला आणि स्वरूपामधला फरक विवेकानं लक्षात येऊ लागतो. असं पहा, सर्वांनाच जगामध्ये आपतेष्ट आहेत. आईवडील नाहीत असं कुणीच नाही. आईवडिलांमुळं आपला जन्म होतो. नातेवाईक, मित्रसंबंधी हे सर्वांना आहेतच. पण काही जणांना आपतेष्ट गेल्याचं अनिवार्य दुःख होतं. पण ज्यानं विवेक बाळगलेला आहे, विवेक विचार बाळगलेला आहे, ज्यानं हे समजून घेतलेलं आहे की देह अनित्यच आहे, मरण अटळ आहे, जगामध्ये असा कुणीही नाही की ज्याला मरण नाही, त्याला आपल्या आपतेष्टाच्या जाण्यानं इतकं अनिवार्य दुःख होत नाही. दुःख होईल, पण तो छाती बडवत 10 दिवस रडत बसणार नाही. तो हे समजून घेईल की हा मायेचा खेळ आहे. हे अगदी व्यवहारातील साधं उदाहरण आहे बरं का, कारण मृत्यू प्रत्येक घरामध्ये घडून येतो. गौतम बुद्धांची गोष्ट सांगितली जात नाही का? त्यांच्याजवळ एक आई आली, तिचा मुलगा वारला होता. अर्थातच अतोनात दुःखात होती. तिची भाबडी आशा की बुद्ध मुलाला जिवंत करतील. गौतम बुद्ध म्हणाले, माय, प्रत्येक घरामध्ये जाऊन भिक्षा मागून आण, पण एक अट आहे, अशाच घरातून भिक्षा घेऊन ये ज्या घरात कधी मृत्यू झालेला नाही. अर्थातच असं कोणतंही घर नाही. विवेक विचार सद्गुरू सांगतात. विवेकाची व्याख्या आहे नित्यानित्य वस्तू विवेकः, किंवा विवेकाला आत्मानात्म विचार म्हणतात. आत्मा काय आणि अनात्मा काय, किंवा नित्य काय आणि अनित्य काय हे समजून असणं हा विवेक विचार आहे. सद्गुरू सांगतात की तू जो कोणी आहेस मूळ स्वरूपातील, तेवढंच काय ते नित्य आहे, त्या व्यतिरिक्त सगळं काही अनित्य आहे. आता तू आत्मा आहेस किंवा तू ब्रह्म आहेस किंवा तू तेच आहेस, तत्वम असी हा मूळ उपदेश. पण त्या उपदेशाच्या पुढचा हा महत्त्वाचा विवेक उपदेश आहे की त्या व्यतिरिक्त सगळं अनित्य आहे. मग आता सद्गुरू हे अनुभवातून सांगत आहेत, तर शिष्य विश्वासानं आणि श्रद्धेनं श्रवण करत आहे. तर अशा वेळी त्याला तो विवेक विचार मनामध्ये घोळवावा लागतो. या विवेक विचारालाच सारासार विचार असंही म्हणतात. सार परमात्मा आणि असार ती माया. आता हा विचार जर मनात घोळवला तर काय घडेल? समर्थ म्हणतायत, परब्रह्म तेही निवळे अंतर्यामी.
एखादी गोष्ट आपण निवळून घेतो पहा. निवळली जाते एखादी गोष्ट म्हणजे नेमकं काय? अनावश्यक गोष्टी बाजूला टाकून आपण गरजेचं तेवढं घेतो. साधकाचं विवेकामुळं नेमकं हेच होतं. माया माया ज्याला म्हटली जाते ते सगळं आसार आहे, ते सगळं अनित्य आहे आणि मी तेवढा नित्य आहे या विचारामुळं नित्यत्वामध्ये साधक स्थिर व्हायला लागतो. आता हा नुसता विचारही उपयोगाचा नाही बरं का. सद्गुरुपदिष्ट साधनासुद्धा महत्त्वाची आहे, कारण ती प्रत्यक्ष अनुभूतीपर्यंत पोहोचवते. मी नित्यस्वरूप परब्रह्म आहे याच्या अनुभूतीसाठी सद्गुरू साधना देतात. पहिल्यांदा साधनेमध्ये मन लागत नाही किंवा मन लागलंच तरी मन चंचल राहतं. मनातील विचार थांबतच नाहीत. असे एक ना एक अनेक टप्पे आहेत. त्या टप्प्यांना पार करून साधकाला पुढे जात राहावं लागतं. त्या प्रत्येक टप्प्यावरती सद्गुरू त्याला मार्गदर्शन करतात, त्याच्या पाठीशी कृपारूपानं राहतात. पण असा एक भाग्याचा क्षण येतो की ज्यावेळी त्याचं मन, त्याचं चित्त, त्याची बुद्धी पूर्णपणे निस्तरंग होते. अत्यंत शांत स्थितीचा त्याला अनुभव येतो, जिथे कोणताही विचार नाही, जिथे कोणतीही वृत्ती नाही, कुठल्याही पद्धतीची हालचाल चित्तामध्ये नाही. आणि अशा शांत स्थितीमध्ये त्याला अपरिमित सुखाचा अनुभव येतो. हे सुख आता त्याला इंद्रियांमधून आलेलं नसतं, कारण साधनेमध्ये इंद्रिये म्हणजे बाहेरील स्थूल इंद्रिये तर स्वस्थ बसली आहेत. डोळा, जीभ, कान, नाक, हातपाय काहीही करत नाही आहेत. मन म्हणजे आतलं इंद्रियसुद्धा पूर्णपणे शांत आहे, म्हणजे कोणतंच इंद्रिय सुरू नाही, तरीही त्याला निरतिशय सुखाचा अनुभव येतो. साधं सुख नाही बरं का, निरतिशय सुख. मग याचा अर्थ स्पष्टच आहे की आपल्याच आतमध्ये इंद्रियांपलीकडील घबाड असं सुख लपलेलं आहे. तो साठा साधकाच्या हाताला लागतो. आता त्या अवस्थेमध्ये साधक गुरुकृपेनं काही काळ राहील, पुन्हा खाली उतरेल, कारण जीवावरती अनंत जन्मींचे संस्कार आहेत. एकदम असं ब्रह्मरूप कोणाला होता येणार नाही. पण जरी तो त्या अवस्थेतून खाली उतरला तरी त्या अवस्थेची स्मृती त्याच्याजवळ राहील. त्याच्या हे आता स्वअनुभवातून लक्षात येईल की इंद्रियांमार्फत आपल्याला सुख मिळतं हे खरं आहे, पण इंद्रिये नसली तरीसुद्धा आपण सुखरूपच आहोत. आपल्या सुखाला कोणताही धक्का लागलेला नाही. कधी ध्यानाला किंवा नामस्मरणाला बसण्याच्या आधी तो आजारी असेल, किंवा साधनेला बसताना सुद्धा आजारी असेल, किंवा जीवनामध्ये कोणतं तरी दुःख असेल, पण त्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर मात्र तो आत्मसुखाचा अनुभव घेईल. यावरून तो या गोष्टीची खूणगाठ बांधेल की माझा देह कसाही असो, माझी परिस्थिती कशीही असो, पण माझ्या आत असलेल्या आत्मसुखाला त्याचा धक्का लागलेला नाही. ते आत्मसुख निश्चळ आहे, जसं आहे तसं आहे आणि अखंडत्वानं आहे. मग मात्र सद्गुरूंनी जो विवेक विचार सांगितला होता तो अंतःकरणामध्ये ठसायला जास्त मदत होते. आत्तापर्यंत सद्गुरूंचे ते केवळ शब्द होते की तू अरे सुखरूप आहेस, तू नित्यस्वरूप आहेस, बाकी सगळं काही अनित्य आहे. पण हे तो शब्दांनी अंतरंगामध्ये घोळवत होता. आपण नित्य आहोत, सुखरूप आहोत याचा त्याला अनुभव नव्हता. हा अनुभव त्याला सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये आला. आता या अनुभवाच्या जोरावरती त्याचा विवेकाचा अभ्यास दृढ होतो. सद्गुरू जे सांगता आहेत ते अक्षरशः खरं आहे हे त्याला प्रचितीनं समजल्यामुळं सद्गुरूंची खरी कृपा तो अंतर्यामी अनुभवतो आणि नेत्रांमधून अश्रुपात घडतो. आपल्यावर सद्गुरूंची किती कृपा आहे या नुसत्या विचारानं सुद्धा त्याला अश्रू अनावर होतात. अष्टसात्विक भाव दाटून येतात आणि खऱ्या अर्थानं तो अंतर्बाह्य पवित्र होतो. असा हा परमार्थ आहे.
समर्थ म्हणतायत, ब्रह्म भासले उदंड, ब्रह्मी बुडाले ब्रह्मांड, पंचभूतांचे थोतांड तुच्छ वाटे. हे तेव्हा घडून येतं. अन्यथा आपल्याला पंचभूतांचं थोतांड आहे असं वाटतच नाही. पंचमहाभूते आपल्यासाठी सत्य आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यामध्ये आपण वावरत आहे आणि यांची सत्ता आपल्यावरती आहे, याच भावामध्ये आपण आहोत. पण जेव्हा ब्रह्मानुभूती येते, जेव्हा ब्रह्मानुभूती सोडा साधी आत्मसुखाची चुणूक येते, तेव्हा साधकाला परमानंद होतो आणि लक्षात येतं की सत्य काय आहे आणि असत्य काय आहे. जसं स्वप्नात मी पुष्कळ काही अनुभवलं, पाहिलं, पण जाग आल्यानंतर त्याला काहीही किंमत राहत नाही. अशी जाग साधकाला परमार्थाच्या आचरणाने येते. अंतर्यामी तो जागृत झाल्यामुळं ब्रह्म उदंड आहे आणि ब्रह्मामध्ये सगळं ब्रह्मांड आहे याची प्रत्यक्ष प्रचिती त्याला येते. आता ही प्रचिती आल्यानंतर अर्थातच पंचमहाभूते हे असत्य आहेत, तात्पुरती आहेत, बदल होणारी आहेत, नित्य नाहीत हे त्याला कळून येतं आणि यालाच समर्थ थोतांड म्हणतात. मग अर्थातच त्याला प्रपंच खोटा वाटतो किंवा मायेचं स्वरूप त्याच्या लक्षात येतं. समर्थांचे शब्द आहेत, प्रपंच वाटे लटिका, माया वाटे लापणिका. प्रपंच आणि माया खरी वाटणे, इथपासून प्रपंच आणि माया लटकी आणि खोटी आहे हे कळणे, हा प्रवास केवळ आणि केवळ सद्गुरूंच्या कृपेनं घडतो. सद्गुरुपदिष्ट साधना आणि विवेक विचार यामुळे घडतो. मग सद्गुरूंनी जो उपदेश दिलेला होता की तू आत्मस्वरूपच आहेस, तो आणखी शिष्याच्या अंतःकरणामध्ये ठसायला लागतो. शुद्ध आत्मा विवेका अंतरी आला, असे शब्द समर्थांनी वापरले आहेत. आतमध्ये आत्मा आला याचा अर्थ काय? तो आतमध्येच होता, पण त्याच्या जाणीवेपर्यंत मी शिरायला लागलो. कशानं? तर विवेकानं. आणि विवेक विचार आता शाब्दिक राहिला नाही. आता साधनेमध्ये प्रचिती आल्यामुळं त्या विवेक विचाराला प्रचितीची जोड मिळालेली आहे. अशा वेळी मग साधकाचं जीवन अंतर्बाह्य बदलून जातं. ब्रह्मस्थित बाणता अंतरी संदेह गेला ब्रह्मांडाबाहेरी. ब्रह्मांडाबाहेरी संदेह गेला याचा अर्थ मी देह आहे हा भाव आता राहिलाच नाही. त्या भावाला विरझण लागलं. कारण साधनेमध्ये हे लक्षात आलं ना की मी म्हणजे देह नाही. सुखाची आणि आनंदाची निरतिशय अनुभूती आली, पण देहाचं देह पण तिथं नव्हतंच. मनही नव्हतं, बुद्धीही नव्हती, तर्क तर नसणारच, चित्त अहंकार यातलं काहीही नव्हतं, पण सुख मात्र निरतिशय होतं. मग आता मी देह आहे या भावाला आतूनच विरझण लागलं. आता तो भाव पुन्हा परतून येत नाही. समर्थ शब्द वापरतात, दृश्याची जुनी जर्जरी कुहुटी झाली. म्हणजे काय? तर सगळं दृश्य विश्व हे जुनाट आहे, फाटलेलं आहे, विटलेलं आहे असं मग वाटायला लागलं. आत लागलेल्या विरझणामुळं असं वाटायला लागलं बरं का. बाहेरचं दृश्य आहे तसंच आहे, जसं अनित्य होतं तसंच अनित्य आहे, पण ते अनित्य असलेलं भ्रमामुळं नित्य वाटत होतं. आता अंतर्यामीचा भ्रम गेला, म्हणजेच मायेचा निराश झाला आणि दृश्य आता फाटकं वाटायला लागलं. समर्थ म्हणतायत, परमार्थ हे घडवतो असा परमार्थ आहे. ऐसा हा परमार्थ जो करी त्याचा निजस्वार्थ. आता या समर्थास समर्थ किती म्हणोनी म्हणावे. जो करेल त्याच्या जन्माचं सार्थक होईल, जो करेल त्याला अनुभव येईल. श्री महाराज म्हणत नाहीत का, नामात काय आहे, नामात काय आहे या विचारानं काही होणार नाही. नाम घेऊन पहा म्हणजे कळेल नामात काय आहे. परमार्थ असाच आहे, जो करी त्याचा निजस्वार्थ. याचं किती म्हणून वर्णन करावं असं समर्थ म्हणतात. या परमार्थाकरिता ब्रह्मादिकासी विश्रामता, योगी पावती तन्मयता परब्रह्मी. परमार्थ सकळास विसावा, सिद्ध साधू महानुभावा, सेखी सात्विक जड जीवा सत्संगे करुनी. पहा,
पुन्हा एकदा समर्थांनी कबुली दिली की सत्संगाशिवाय परमार्थ संभवत नाही. सत्संगातूनच परमार्थाची सुरुवात होते, सत्संगामध्येच परमार्थाचा प्रवास होतो आणि परमार्थाचा शेवटही संत सद्गुरूंच्या कृपेनेच होतो. परमार्थ जन्माचे सार्थक, परमार्थ संसारी तारक, परमार्थ दाखवी परलोक धार्मिकासी, परमार्थ तापसासी थार, परमार्थ साधकासी आधार, परमार्थ दाखवी पार भवसागराचा. परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी, या परमार्थाची सरी कोणास द्यावी. आजपर्यंतच्या 3 भागांमध्ये आणि आजच्या 4थ्या भागामध्ये जे परमार्थाविषयी निरूपण झालं ते श्रवण केलं तर या ओव्या पटतीलच, असा परमार्थाचा महिमा आहे. जन्माचं सार्थक होणं, संसारातून तरून जाणं, परलोक मिळणं, पण कुणाला? धार्मिकाला, ज्याच्यापाशी विश्वास आहे, श्रद्धा आहे त्याला. तापसांचा आधार, साधकांचा आधार आणि भवसागरातून पार करणारा असा हा परमार्थ आहे, हे आपल्याला पटल्या वाचून राहणार नाही. अतिशय प्रसिद्ध होई आहे ही. परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी, या परमार्थाची सरी कोणास द्यावी. समर्थ अगदी त्यांच्या परखड शैलीमध्ये सांगतात की परमार्थ हा केलाच पाहिजे, याची सरी कशालाही नाही. हा जर नसेल तर तुम्ही भिकारीच आहात. अनंत जन्मींचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे, मुख्य परमात्मा आतुडे अनुभवासी. नुसता उपदेश ऐकणं वेगळं आणि सद्गुरुपदिष्ट मार्गावरून जाऊन तो उपदेश अंगी बाणून घेऊन त्याची आत्मप्रचिती होणं वेगळं. ती आत्मप्रचिती परमार्थामुळे येते, हे स्पष्टपणे समर्थ म्हणतायत. मुख्य परमात्मा आतुडे अनुभवासी. तू देह नाहीस हे सांगितलं सद्गुरूंनी, पण आपल्या ते प्रचितीला येणं महत्त्वाचं आहे. ते जेव्हा प्रचितीला येतं तेव्हा साधनेला हुरूप येतो, साधना आणखी जोमानं होते आणि आपणच परमात्म स्वरूप आहोत हे साक्षात कळून येतं. जेणे परमार्थ ओळखिला तेणे जन्म सार्थक केला, येर तो पापी जन्मला कुलक्षया कारणे. पुन्हा ही समर्थांचीच शैली आहे एखाद्या गोष्टीचं महत्त्व ठसवण्याची. जर नरजन्मामध्ये येऊन तुम्ही परमार्थ केला तरच नरजन्माचं सार्थक आहे, नाहीतर काहीही उपयोग नाही, हे समर्थांना सांगायचं आहे. असो भगवत प्राप्ती विण करी संसाराचा सीण, त्या मूर्खाचे अवलोकन करूच नये. भल्याने परमार्थी भरावे, शरीर सार्थक करावे, पूर्वजास उद्धरावे, हरिभक्ती करुनी. संपूर्ण समासामध्ये परमार्थाचं वर्णन करून, परमार्थाला स्तवन करून समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात की भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय सगळा क्षीणच आहे. प्रत्येक जीव जन्माला येतो, जगतो आणि मरतो, वासना पुन्हा जन्माला घालते आणि हे चक्र अनंत काळापर्यंत सुरू राहतं. याच्यात काहीही सार्थकता नाही. यातून बाहेर पडावं लागेल आणि बाहेर पडण्यासाठी परमार्थ आचरून भगवत प्राप्ती करून घ्यावी लागेल. ज्यानं ती करून घेतली नाही त्या मूर्खाचं तोंडही पाहू नये, असं समर्थ त्यांच्या शैलीत सांगतात. त्यामुळं जो भला आहे, जो चांगला आहे, जो विचारी आहे, त्यानं परमार्थ करावा, आपल्या जन्माचं सार्थक करावं, आपल्या पूर्वजांनाही उद्धरावं, स्वतःही उद्धरून जावं आणि पहिल्यांदा जर काही करायचं असेल तर हरिभक्ती करावी. आधी भक्तीला लागावं, आधी भगवंताला माझं म्हणावं किंवा मी भगवंताचा आहे असं म्हणावं. इथून सुरुवात करावी आणि शेवटी सद्गुरुपदिष्ट साधनेनं जाऊन मीच भगवंत आहे याचा अनुभव घ्यावा. एकदा तो अनुभव आला की तिथं मग द्वैत राहत नाही. भक्त आणि देव असा फरक न राहता भक्त आणि देव आणि नाम हे एकरूपच होतात. त्रिपुटीचा लय होतो आणि साधक खऱ्या अर्थानं भक्त होतो. मग समर्थांच्या व्याख्येप्रमाणे विभक्त नसावे तरीच भक्त म्हणवावे असं त्याचं होऊन जातं.
असं हे परमार्थस्तवन आहे. आपल्या उजळणीमध्ये पुढे आता नरदेहस्तवन हा समास येतो. त्याकडे थोडासा कटाक्ष टाकून आपण पुढे जाऊ आणि अशीच उजळणी सुरू ठेवू. आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.